नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? मस्त असेलच पाहिजे. आज आपण बनवते पुरणपोळी. तर मी इथे अर्धा किलो डाळ घेतली चण्याची, ती धुवून घेतली आहे. आणि इकडे बघा टोपामध्ये मी पाणी तापायला ठेवले. आता पाण्याला उकळी आली, त्याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची. यामध्ये ना थोडंसं तेल टाकायचं, 1-2 चमचे, म्हणजे डाळ पटकन शिजली जाते आणि मिश्रण उतू जात नाही. अर्धा किलो डाळ आहे ना, त्या डाळीला मी साधारण 3 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. तर आता बघा मी ते परत पाणी घेतलेलं आहे. आपल्याला पोळी बनवण्यासाठी पीठ मळायचे. तर मी आता गव्हाचंच पीठ घेणार आहे. त्याच्यात बिलकुल मैदा घेणार नाही आणि मैदा मी वापरत नाही. तुम्ही मैदा वापरू शकता. बरेच जण मैद्याच्या पण पोळ्या करतात. तर याच्यामध्ये चमच्यावर मीठ टाकायचं. गव्हाच्या पिठाचाच वापर करणार आहे मी. पीठ आपण कमी जास्त मळू शकतो. पिठाचं काही प्रमाण नाही आहे की आपण अर्धा किलो 1.5 पाव असं पीठ मळू शकतो. बघा असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर मी थोडंसं घट्टसर पीठ मळलेलं आहे. नंतर याला मी तेल आणि पाणी लावून मऊ करणार आहे. त्या अर्धा तास मी याला भिजत ठेवणार आहे. डाळीला जर पाणी कमी पडलं तर बघा असं ताट ठेवायचं, ताटात पाणी ठेवायचं, ते आपोआप गरम होतं आणि ते मग थोडं थोडं ओतायचं. डाळ शिजलेली चांगली. आता हे पाणी ना एका भांड्यात ओतून घ्यायचं आणि याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा, थोडंसं वेलची पावडर टाकायची, थोडीशी सुंठ पावडर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं, 2 चिमूटभर. थोडंसं मीठ, जायफळ पावडर, ही वेलची पावडर आणि हे सगळं ना मिक्स करून घ्यायचं. परत गॅसवरती ठेवायचं. बघा अशा पद्धतीने आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता मी हे वाटून घेणार आहे. हे बघा आता हे चाळणीवरती मी पुरण वाटणार आहे. असं चमच्याने पण आपण हे करू शकतो किंवा तांब्याने पण करायचं, पटापट होतं. हे बघा असं तांब्या घेतला ना, तांब्याने पण असं पटापट होतं. इथे मी नैवेद्य तयार करून घेते. आता त्यासाठी मी उंडा बनवते बघा पुरणाचा. तर अशा पद्धतीने पुरणाचा उंडा बनवून घ्यायचा.
व्यवस्थित त्या उंड्याच्या कडा दाबून घ्यायच्या म्हणजे पोळी फुटत नाही. ते बघा आपला उंडा तयार झालेला आहे आणि वरती जे पीठ आलेलं आहे ना थोडं ते बाजूला काढून ठेवायचं आणि सुक्या पिठामध्ये उंडा व्यवस्थित हे करून घ्यायचा आणि लाटायला सुरुवात करायची. असा आपला नैवेद्य तयार झालेला आहे. ते याचप्रमाणे मी आता बाकीच्या पोळ्या करून घेणार आहे. तर ही आता आपली आमटी तयार करण्यासाठी मी इथे वाटणाचं साहित्य घेतलं आहे. 2 कांदे कापून घेतले, 2 चमचे तांदूळ घेतले, 2 चमचे चण्याची डाळ घेतली आणि 1 लसूण कांडी घेतली सोलून, अद्रक घेतलेलं आहे आणि 1 वाटी खोबरं घेतले कापून. तर हे सर्व साहित्य ना भाजून घ्यायचं. हे आमटीचं साहित्य ना सगळं भाजून घेतले. ते का मी भाजताना दाखवलं नाही. तर आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेते. वाटण आपलं तयार झालेलं आहे. तापायला ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून घेते. आता 2-3 चमचे मी तेल टाकलेले आहे कढईमध्ये. तेल गरम झालं की मोहरी टाकायची. तर मोहरी तडतडायला लागली की जिरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची, मग जिरी टाकायची. तर त्याचा चमचा अर्धा जिरी टाकलेली आहे आणि तमालपत्र टाकलेले आहे. तमालपत्राने आमटीला छान चव येते. थोडंसं मिक्स करून घ्यायचं चमच्याने, भाजीच्या चमच्याने. आता मी ते लाल मिरची पावडर टाकलेली आहे 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा. तर हे मसाले आपले घरगुती आहेत. कांदा मसाल्याने पण आमटीला छान चव येते. आणि हळद टाकायची अर्धा चमचा. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. आता वाटण टाकून घेत आहे आणि वाटण चांगलं शिजू द्यायचं या तेलामध्ये, म्हणजे आमटी छान होते आणि तर्री पण येते चांगली आमटीला. तर अशी आमटी तुम्ही एकदा तयार करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.